रामराम मंडळी. आता आपण सकाळचे वाजलेले आहेत लवकरच 8 आणि आपण निघालो साईडवर. कधी कधी उशीर होतो, कधी लवकर जातो आपण, त्यामुळे काय आपलं टायमिंग फिक्स नसते. तर आता आपल्याला जायचं वेरुळीला. काल जिथं आपण पट्ट्या मारायला हॉलचं एक मारायचं राहिलेलं, तुम्हाला आता गेल्यावर बऱ्यापैकी दाखवतो. काल भैया होते त्यामुळे त्यांच्या त्या फरशीच्या आवाजामुळे काय जास्त व्हिडिओ नाही आपण बनवला. पण आता जाऊ आणि मजबूतमध्ये व्हिडिओ पण बनवू चांगला आणि तुम्हाला दाखवतो कसं काय कामाचं त्यांचं प्लॅनिंग. म्हणजे त्यांच्या भागात बऱ्यापैकी सगळ्यांकडे वर सगळीकडे पट्टी मारतात, कारण त्यांना भीती अशी की पावसामुळे स्लॅब लीक होतो असं त्यांना वाटते. पण काय भ्रम आहे त्यांचा. आणि बोर्ड सगळं कन्सिल्ड करतात आणि पट्टी फिटिंग करतात. तर जाऊ आता आपण बघूया तिथे गेले वेरुळी साईडवर, तुम्हाला दाखवतो कसं कसं काय केले त्यांनी. तर निंबाळकरांपासून आपण मटेरियल घेतले, अख्खा बॉक्स आपला भरला आहे. तर आपण आता ही मटेरियल घेऊन डायरेक्ट डबीच्या घरी जाऊ, डबीला घेऊन आणि डायरेक्ट वेरुळी काढतो. तर आता आपण सरदामा सगळा घेतला आहे, बॉक्स बिक्स प्लेटा बिटा. पण विषय असा आहे, प्लेटा भरायला स्विच आणि सॉकेटच नाही निंबाळकरांना. जो ब्रँड आपण वापरतो सगळ्या कस्टमरला तो ब्रँडच नाही, असा विषय. तर आता आपण किरकोळ मटेरियल घेऊन जाऊ. आता आपला त्यांचा उलटा सगळा धंदा आहे, त्यामुळे आपल्याला पण उलटाच धंदा करावा लागणार आहे. तर जाऊ वेरुळी दानवायचं. तिथं कसं आहे, केल्या किती करावं लागणार आहे, पण काम आज पूर्ण केलं पाहिजे. कारण एका हॉलच्या पट्ट्या मारायच्यात आणि बाकी सगळं तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो. आता काय त्यात म्हणजे तुम्हाला सांगून समजणारच नाही त्या गोष्टी, तिथे गेल्यावर तुम्हाला सांगतो. तर ह्यांचा विषय तुम्हाला मी सांगतो आता कसा आहे. आपण म्हणजे पट्टी फिटिंगवर नाही आणि बोर्ड त्यांचं, म्हणजे ह्यांच्या भागात सगळ्यांची टोटल घर अशीच आहे. म्हणजे बोर्ड कन्सल्ट करायचं, ही पट्टी आपण इथे ओढून ठेवली. तिथं आता समजा 6 मॉडेल आहे, तर ते 6 मॉडेलला ग्राइंडरला झालायचं आणि त्याला आतमध्ये बोर्ड घ्यायचा. की बाबा तिथं मेन बोर्ड आहे ह्यांचा 12 मॉडेलचा, त्याला पण सेम तशीच प्रोसेस. म्हणजे बऱ्यापैकी त्यांचं म्हणजे इकडचं सगळ्यांचा नियम तसंच. म्हणजे त्यांना काय माहीत का आवडतं जसं बोर्ड जास्त बाहेर दिसत म्हणून असं काही भरपूर असं म्हणजे त्यांचं नियोजन इथं असते. की बघा इथं फॅनने ते बोर्ड हे पण 12 मॉडेलचं आहे, त्यांचं पण तसंच नियोजन आहे म्हणजे सगळ्याच रूममध्ये. ही बघा ह्यांची घराची मागची साईड ही, ह्यांचं म्हणजे मागचं काम कॉन्ट्रॅक्टरकडे नाही, पण कॉन्ट्रॅक्टरने करून घेतलं आहे. आणि लाईट पॉईंटमध्ये त्यांच्याकडे नाही. तर हे बघा ह्यांच्या इथं आपण ड्रिल मारलेली, वरती यांचं नाव आहे, त्या नावासाठी आपण इकडून ड्रिल मारलेली. इथं आपण ड्रिल मारली त्याला आणि नाव स्ट्रक्चर त्यांचं तिथे. तर ते ड्रिल वर यायला पाहतो, पण ती खाली आले. वर जर मारलं तर वरती हे बीम आतमधलं डिझाईन सगळे खराब होऊन जाईल परत, त्यासाठी आपल्याला तिथूनच मारावं लागणार. तर आता आपलं जेवण झाले. आता तुम्हाला दाखवतो ह्यांचा जपेटे में लपेटा कसा आहे. तर ह्यांचं बोर्ड आता म्हणजे आपण पट्ट्या बिट्ट्या असं मारलं, आता असं ग्राइंडर लावून आपण शॉर्ट करायला लागणार बऱ्यापैकी. असं काय आता नियोजन लावायचं बघायचं. ह्यांचं बोर्ड कन्सिडर मला तर काय ह्यांचं गणित असं काय काम करतात काय. जाऊ तर आपलं काम अशी म्हटलं काम करू. चाललं आपलं जराजरीचं काम. आणि जराजरी म्हणजे काय यांची कंडिशन काय कळलं, एकदम प्रोफेशनल काम वाटत ना आपण नाही तुमच्याकडे हे असलं यांचं काम. तर आपलं काम कंप्लीट झालेलं आहे बऱ्यापैकी. पुढच्या पोरचे त्यांच्या 2 लाईटी आणि MCB टाकायचा विषय राहिला आहे. बाकी सगळं क्लिअर आणि प्लेटा बिटा मारायचा भरून डायरेक्ट घरूनच भरून आणू आणि डायरेक्ट इथं मारू दाना.